नमस्कार, मी सुवर्णा। सकाळचे 10 वाजलेले आहेत। काही महत्त्वाच्या घडामोडी या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत। देशात आता लवकरच 12 ते 14 वर्ष वयोगटातल्या मुलांना सुद्धा कोरोनाची लस द्यायला सुरुवात होणार आहे। येत्या मार्च पासून 12 ते 14 वर्ष वयोगटातल्या मुलांना कोरोनाची लस दिली जाईल अशी माहिती NTAGIचे प्रमुख डॉक्टर NK अरोरा यांनी दिली आहे। 12 ते 17 वर्ष वयोगटातील मुलं प्रौढांप्रमाणेच असतात असं तज्ज्ञ म्हणतात। त्यामुळे सर्वप्रथम 15 ते 17 वर्ष वयोगटातल्या किशोरवयीन मुलांना ही लस देण्याचा निर्णय घेण्यात आला। देशात सध्या 15 ते 17 वर्ष वयोगटातल्या मुलांचं लसीकरण सुरू झालेलं आहे। आतापर्यंत 15 ते 17 वर्ष वयोगटातल्या 3 कोटींहून अधिक मुलांना देशात कोरोनाची लस दिली गेली आहे। तिचा पहिला डोस दिला गेलाय आणि आता पुढचा एक टप्पा तो म्हणजे 12 ते 14 वर्ष वयोगटातल्या मुलांना लसीकरण मार्च पासून सुरू होणार आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून याबाबत आपण अधिकची माहिती घेऊया। 3 जानेवारीपासून 15 ते 17 वर्ष वयोगटातल्या मुलांचं लसीकरण सुरू झालेलं आहे। खूप मोठ्या प्रमाणात लहान मुलांचं लसीकरण झालेलं आहे। 3 कोटींहून अधिक मुलं ज्यांचं लसीकरण पूर्ण झालंय म्हणजे त्यांचा पहिला डोस लसीचा पूर्ण झालाय। 13 दिवसात 45% मुलांना पहिला लसीचा डोस दिला गेलाय आणि आता मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून 12 ते 14 वर्ष वयोगटातल्या मुलांना लस दिली जाईल अशी माहिती मिळते आहे। टप्प्याटप्प्याने लस दिली जाते कारण लहान मुलांवर कोणताही लसीचा परिणाम होऊ नये याची काळजी घेत लस दिल्यानंतर त्याचे काही सिम्पटम्स आहेत का याची चाचपणी करत एक एक पाऊल पुढे जाताना आपण बघतोय। NTAGI ग्रुपचे प्रमुख अरोरा यांनी माहिती दिली आहे की मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून किंवा मार्चपासून 12 ते 14 वर्ष वयोगटातल्या मुलांना लस द्यायला सुरुवात होईल। सध्या तरी महाराष्ट्रामध्ये लहान मुलांकरता कोवॅक्सिनच दिलं जावं, कोवॅक्सिनचेच 2 डोस दिले जावेत अशी मान्यता दिली गेली आहे। त्याप्रमाणे आत्तापर्यंत 15 ते 17 वर्ष वयोगटातल्या 3 कोटी मुलांना कोवॅक्सिनचा पहिला डोस दिला गेलाय। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। प्रशांत, डॉक्टर अरोरा यांनी काय माहिती दिली आहे? फार महत्त्वाचा हा विषय आहे की आता 12 ते 14 वर्ष वयोगटातल्या मुलांचं सुद्धा लसीकरण सुरू होईल। बरोबर आहे सुवर्णा, ज्या पद्धतीनं देशात कोरोना वाढत आहे, ओमिक्रॉनचा मोठा धोका आहे आणि सोबतच डेल्टा प्लस देखील मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहे। यावेळीला जर बघितलं तर आजच्या कालच्या तुलनेमध्ये जर 17,000 रुग्ण कमी आहे। हे जरी असलं तरी अतिशय म्हणजे बहुतांश मोठं म्हणजे ज्येष्ठ लोकांचं किंवा तरुण लोकांचं हे लसीकरण झालेलं आहे देशामध्ये। पण सगळ्यात मोठा धोका हा लहान बालकांचा आहे। गेल्या काही महिन्यापूर्वी जसं 18 वर्षाचे संदर्भातली जी मुलं आहेत तर त्या मुलांसंदर्भातली शाळकरी मुलं आहेत त्यांचं लसीकरण सुरू झालं होतं। आता 12 ते 14 वयोगटातील जे मुलं आहेत त्यांचं लसीकरण करण्याची काळाची गरज आहे। त्या संदर्भात या संपूर्ण गटाचे प्रमुख डॉक्टर अरोरा यांनी स्पष्ट केलंय की आगामी फरवरी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये साधारणतः लसीकरण सुरू करायचं आहे आणि हे 12 ते 14 वयोगटात आहे की ज्या पद्धतीनं मोठ्या संख्येने या संपूर्ण या ओमिक्रॉनच्या तिसऱ्या लाटेमध्ये अनेक लहान बालकांना ओमिक्रॉन लक्ष्य करत आहे आणि त्यांना सगळ्यात जास्त धोका आहे। एकीकडे शाळा सुरू करायच्या आहे, शाळा सुरू करायचं असेल तर लसीकरण जर झालं असेल तर शाळा अतिशय योग्य पद्धतीने सुरू करता येईल असंही नीती आयोगाला वाटत आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे महत्त्वाचं आहे की 12 ते 14 वयोगटातील जे मुलं आहेत ज्या मुलांचं लसीकरण केलं तर अनेक शाळा ज्या बंद आहेत त्या देखील सुरू करता येईल। ज्या पद्धतीनं WHO स्पष्ट केलं किंवा युनायटेड नेशननी स्पष्ट केलंय की एकीकडे सर्व व्यवहार सुरू आहेत, दारूची दुकानं सुरू आहे, पण शाळा का बंद आहेत? शाळा बंद केल्यामुळे अनेकांचं शैक्षणिक आयुष्य वाया जात आहे। अशा वेळी जर लसीकरण पूर्ण झालं आणि लसीकरणाच्या माध्यमातून 12 ते 14 वयोगटातील मुलांचं जर लसीकरण झालं तर एकी प्रकारे शाळा सुरू करता येईल आणि शाळा सुरू केल्यामुळे यांचं शैक्षणिक आयुष्य नष्ट होणार नाही आणि शैक्षणिक आयुष्याला बढोतरी मिळेल आणि नक्की नक्की
धन्यवाद. आपण ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. डॉक्टर उदय कुलकर्णी महाराष्ट्र टास्क फोर्सचे सदस्य आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. डॉक्टर उदय, मुलांबाबत आपण अधिक सजग राहून सावधानतेने एक एक पाऊल पुढे टाकतोय असं म्हणायचं का? कारण आतापर्यंत आपण 15 ते 17 वर्ष वयोगटातल्या 3 कोटी मुलांचं लसीकरण ज्याचा पहिला डोस पूर्ण केलाय आणि आता अशी माहिती मिळते की मार्च पासून 12 ते 14 वर्ष वयोगटातल्या मुलांचंही लसीकरण सुरू होत आहे. दर्शकांना मी सांगू इच्छितो की जसजसं प्रयोग होत आहेत, त्यांचे अहवाल येत आहेत, त्याप्रमाणे हे लसीकरणाचे टप्पे एक एक पुढे चाललेले आहेत. आणि त्या दृष्टीने विचार करायचा झाला तर हे एक स्वागत आहे की 12 ते 14 ॲडोलसंट आपण म्हणतो तसं साधारणतः 11व्या-12 वर्षानंतर मुलांना एक जाणतेपणा येतो, त्यांना काय होतंय काय नाही हे सांगताही येतं. त्यामुळे या वयात जर समजा लसीकरण आपण सुरू करू शकलो तर खरोखर चांगली गोष्ट होईल आणि जास्तीत जास्त मुलांना आणि पुढच्या पिढीच्या दृष्टीने विचार करता येईल. फक्त अजूनही लसीकरण जे आपलं चालू आहे ते प्रायोगिक या स्वरूपातच अजूनही जगामध्ये त्याची मान्यता आहे. कुठेही याला अजूनपर्यंत असंही सांगितलं गेलं नाहीये की हे निश्चितपणाने होतं. त्यामुळे तो एक फक्त विचार करावा लागेल की 12 ते 14चा, कारण त्या बाबतीत पालक थोडे साशंक असतील की करायचं का नाही. पण ज्यावेळी अहवाल येतो आणि त्याच्यामध्ये संशोधनातून निर्दोषता सिद्ध होते त्याच वेळी सगळ्यांना ते करायचं असं वाटतं आणि त्यामुळे सगळ्यांनी ते केलं गेलं पाहिजे असं मला तरी वाटतंय. जगापर्यंत आपण आज 3 कोटी मुलांचं झालेलं आहे आणि त्यामध्ये निर्दोषता आपली सिद्ध झाली आहे, तर मला असं वाटतं की आपण पुढे जायला काही हरकत नाहीये. नक्की सर, आभार. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. डॉक्टर उदय कुलकर्णी आपल्यासोबत होते. कायम न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना डॉक्टर उदय कुलकर्णी मार्गदर्शन करत असतात. आजही त्यांनी असं म्हटलंय की पालकांनी निशंक राहायचं आहे, म्हणजे काळजी करण्याचं कारण नाही आणि कोरोना वरची जी लस आहे ती बिनधास्तपणे घ्यायला हरकत नाही. पालकांनी आपल्या त्या पाल्यांना सुद्धा द्यायला हरकत नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलंय. राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगने सुप्रीम कोर्टात एक मोठी माहिती दिली आहे. 1 एप्रिल 2020 पासून एकूण 1,47,492 मुलांनी कोरोनाची आणि इतर कारणांमुळे आई किंवा वडील किंवा दोघांना गमावलेलं आहे. कोरोना महामारी दरम्यानच्या मुलांनी आपले पालक गमावलेले आहेत त्यांची देखभाल आणि सुरक्षा प्रकरणी NCPCRनं माहिती दिली आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी आपल्या बालस्वराज्य पोर्टल कोविड केअरवर 11 जानेवारीपर्यंत अपलोड केलेल्या डेटावर ही माहिती आधारित आहे असं NCPCRनं म्हटलं आहे. एकूण 1,47,000 अशी मुलं आहेत ज्यांनी आई वडील गमावलेत किंवा आई गमावली आहे किंवा वडील गमावलेत. म्हणजे पालकत्व गमावलेली मुलं जी आहेत ती साधारणपणे 1,47,000च्या आसपास आहेत. त्यातला महाराष्ट्रातला आकडा 19,200च्या आसपास आहे. 19,623 इतका आकडा आहे महाराष्ट्रातला. क्षमा करा. कोरोना काळात म्हणजे या मागच्या 2.25 वर्षामध्ये 1,47,000 मुलांनी पालकत्व गमावलेलं आहे. त्यात आई किंवा आई वडील गमावलेली मुलं आहेत. भयंकर असं हे चित्र आहे. राष्ट्रीय बालहक्क आयोगानं या संदर्भातली माहिती दिलेली आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. प्रशांत, ज्यांनी पालकत्व गमावलेलं आहे अशा महाराष्ट्रातल्या अनेक मुलांसाठी वेगवेगळ्या संस्था काम करत आहेत. त्यांच्या संदर्भातली माहिती आणि बातमी देण्याचं काम आपण करतो जेणेकरून छप्पर त्यांना मिळावं, त्यांच्या खाण्यापिण्याची सोय व्हावी. पण ही बातमी थक्क करणारी आहे. 1,47,000 इतकी मुलं भारतात अशी आहेत ज्यांचं पालकत्व गेलेलं आहे या कोरोना काळामध्ये. काय सांगाल? बरोबर आहे सुवर्णा. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, त्याला NCPCR असं संबोधलं जातं, त्याने सुप्रीम कोर्टात एक अतिशय मोठी बातमीची माहिती दिलेली आहे. गेल्या 1 एप्रिल 2020 पासून आतापर्यंत 1,47,492 मुलांनी COVID-19 च्यामुळे आई किंवा वडील किंवा दोघांनाही गमावलेलं आहे. आणि या त्यांना दोघांना आई वडील गमावल्यानंतर या संदर्भात केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना सूचना दिल्या जातात. सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात एक याचिका दाखल करण्यात आली होती की लहान जे मुलं आहेत त्या मुलांच्या
ज्यांचे आई वडील गमावले आहे कोविडमुळे, दोघंही गमावले आहेत, अशा दोघांसंदर्भात केंद्र सरकारचं काय धोरण आहे? त्यावेळेस केंद्र सरकारने स्पष्ट केलं होतं की सध्या आमच्याकडे कुठलंही धोरण नाहीये, पण आम्ही आणि निश्चितपणे असं ज्या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी विचार करू. त्याच्या आधारावरती सुप्रीम कोर्टाने एनसीपीसीआरला म्हटलं होतं की आतापर्यंत किती मुलांनी आपले आई वडील गमावले किंवा दोघेही गमावले या संदर्भात माहिती द्यावी. त्याच्या आधारावर ही प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्याच्या आधारावर ही जी माहिती आहे गेल्या 11 जानेवारीपर्यंतची जे माहिती आहे ही बाल स्वराज्य पोर्टल, विविध राज्यांचं जे पोर्टल आहे त्याच्या आधारावरती ही माहिती असल्याचं सुप्रीम कोर्टात मध्ये प्रतिज्ञापत्र देताना एनसीपीसीआरने म्हटलं आहे. पण या आधारावरती आता केंद्र सरकार जी माहिती पुढे आलेली आहे याच्या आधारावरती केंद्र सरकार आता कसं धोरणात्मक निर्णय घेते किंवा केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाला काय सूचना देते. यापूर्वी आपल्याला माहित असेल की या सर्व मुलांचं शिक्षणाचं आणि पालकत्व घेण्याची जबाबदारी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला देण्यात आली होती. पण या संदर्भात आता काय माहिती आहे, कशा पद्धतीनं खरंच पालकत्व घेण्यात आलं का, ही देखील माहिती सुप्रीम कोर्टात पुढे येईल. जेव्हा या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल की साधारणतः कोविड-19 गमावलेल्या मुलांच्या पालकत्वाच्या संदर्भात, तेव्हा केंद्र सरकार काय भूमिका मांडतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. स्वर्णा, नक्की धन्यवाद प्रशांत, आपण सविस्तर बोललात त्याविषयी. देशामध्ये कोरोनाच्या या 2-2.25 वर्षात वेगवेगळ्या संकटांना आपण सामोरे गेलेलो आहोत. त्यात अशी अनेक लहान मुलं आहेत ज्यांनी आपले पालक गमावले. एकतर आई, एकतर वडील किंवा आई वडिलांचं छत्र ज्या मुलांनी गमावले, असे 1,47,000 जवळपास 1,48,000 इतकी मुलं आहेत ज्यांनी आपलं पालकत्व गमावलेलं आहे. बालहक्क आयोगानं या संदर्भातली माहिती समोर आणली आहे. देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 2,58,089 इतके नव्यानं रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. कोरोनामुळे एकूण 385 जणांचा मृत्यू झालाय, तर 1,51,000हून अधिक जणांनी कोरोनावर मातही केलेली आहे. भारतातील कोरोना रुग्णसंख्येने आता वेग पकडलेला आहे, त्यामुळे एकूणच चिंता वाढली आहे. सगळ्यांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे. तसंच कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळण्याचं आवाहन केलं जात आहे. देशातला गेल्या 24 तासातला कोरोनाचा आकडा, महाराष्ट्रातला गेल्या 24 तासातला कोरोनाचा आकडा आणि मुंबईतला गेल्या 24 तासातला कोरोनाचा आकडा, असे आकडे वेगवेगळ्या वेळी दिवसभरात समोर येत असतात. देशातला कोरोनाचा वाढता आकडा गेल्या 24 तासातला आपण बघतो आहोत. 2.5 लाख कोरोनाबाधित समोर आलेले आहेत. ज्या धारावी पॅटर्नचं देशभरामध्ये कौतुक झालं ते यशस्वी करण्यात महत्त्वाचा वाटा उचलला तो आरोग्य सेविकांनी. याच आरोग्य सेविका आपल्या प्रलंबित मागण्यांकरता संपावर जात आहेत. आरोग्य सेविका संपावर जात असल्यानं धोक्याची घंटा आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं केलेले कायदे महापालिका पायदळीत उडवते, त्यामुळे मुंबई महापालिकेच्या आरोग्य सेविकांनी संप पुकारलाय. महापालिकेच्या 4,000 आरोग्य सेविका आज संपावर आहेत. आमच्या मागण्यांकडे पालिका वारंवार दुर्लक्ष करते आहे, त्यामुळे सरकारला इशारा देण्याकरता हा 1 दिवसाचा संप पुकारण्यात आलाय, असं आरोग्य सेविकांचं म्हणणं आहे. दरम्यान कोरोनाच्या काळात 2 वर्ष मुंबईकरांच्या आरोग्याच्या अडचणी सोडवणं तसंच घरोघरी जाऊन माहिती देणं असं काम आरोग्य सेविकांनी केलंय. मात्र आता त्याच आरोग्य सेविका संपावर जात असल्यानं रुग्णांचे हाल होण्याची शक्यता आहे. आरोग्य सेविकांच्या मागण्या काय आहेत त्यावर नजर टाकूया. 2015 पासून किमान वेतन द्यावं, प्रॉव्हिडंट फंड पेन्शन देण्यात यावा, निवृत्त सेविकांना 5,000 रुपये पेन्शन मिळावं, प्रसूती रजा आणि इतर रजा देण्यात याव्यात, दररोज 300 रुपये कोविड भत्ता दिला जावा, 5 लाख गट विमा योजना लागू करावी, भाऊबीज भेटीची थकबाकी मिळावी, सर्व CHVंना 600 रुपये द्यावेत. 2015 पासून किमान वेतन द्यावं ही त्यांची मूळ मागणी आहे. आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे थेट आपल्या संपर्कात आहेत. सुष्मिता,
या गेल्या 2-2.25 वर्षांमध्ये आरोग्य सेविकांची कोरोनाच्या काळामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे। घरोघरी जाऊन म्हणजे जेव्हा कोरोना संदर्भातली माहिती सुद्धा नव्हती तेव्हा घरोघरी जाऊन त्यांच्यापर्यंत माहिती देणं आणि काय काळजी घ्यायला हवी ही माहिती पोहोचवणं याचं काम आरोग्य सेविकांनी केलंय। आज मात्र 1 दिवसाचं लाक्षणिक संप त्या पुकारतायत। काय सांगाल त्यांच्याविषयी, त्यांच्या मागण्यांविषयी? खरं तर कोरोना काळामध्ये टेस्टिंग आणि ट्रेसिंग या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी करण्याचं काम आरोग्य सेविकांनी केलेलं आहे। धारावी पॅटर्न ज्याचं जगभरात कौतुक झालं, त्यामध्ये त्यांची मोलाची भूमिका होती। मुंबई महानगरपालिकेने या सर्व आरोग्य सेविकांना किमान वेतन हे लागू करावं, त्यांची अशी मागणी आहे। पीएफ ग्रॅच्युटी याच्याबाबत सुद्धा एक ठोस भूमिका घेतलेली आहे। 300 रुपये जो कोविड भत्ता म्हणून या महिलांना देणं अपेक्षित होतं, प्रवासाचा खर्च देणं जो अपेक्षित होतो तो अजूनपर्यंत देण्यात आलेला नाहीये। त्यामुळे ग्राउंडवरती काम करणाऱ्या 4000 आरोग्य सेविकांनी आज काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे। त्यांच्या मागण्या या त्यांनी सरकार दरबारी मांडल्या, न्यायालयीन लढा सुद्धा या संदर्भातला सुरू आहे। अतिशय पिळवणूक होत असल्याचं म्हणणं त्यांनी मांडलेलं आहे। त्यामुळे घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी करणं किंवा प्राथमिक माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवणारा एक महत्त्वाचा दुवा आता कोरोनाची इतकी गंभीर परिस्थिती आपण राज्यभर बघत असताना अतिशय महत्त्वाची त्यांचं काम होतं आहे। परंतु ज्या पद्धतीनं त्यांना काम बंद करावं लागतं यामध्ये कुठेतरी त्यांना त्यांच्या न्याय हक्कासाठी लढावं लागतं आणि आर्थिक चणचण असताना सुद्धा आम्ही काम करतोय। त्यामुळे किमान पीएफ किंवा निवृत्तीनंतरचे जे फायदे आहेत त्यामध्ये पेन्शन असेल, ग्रॅच्युटी असेल, 5000 पर्यंतचं पेन्शन अशी त्यांच्या महत्त्वाच्या मुख्य 11 मागण्या आहेत आणि या मागण्या त्यांनी सरकार समोर मांडलेल्या आहेत, मुंबई महानगरपालिकेसमोर सुद्धा मांडलेल्या आहेत। नक्की, पण सुष्मिता, जसा तुम्ही शब्द वापरलात की ग्राउंडवर काम करणाऱ्या या 4000 आरोग्य सेविका आज मात्र दिवसभर काम करणार नाहीयेत, कसा परिणाम होऊ शकतो? खरं तर प्रत्येक दिवशी आपण बघतोय की ज्या वेळेला एखादा रुग्ण पॉझिटिव्ह येतो त्यावेळेला त्याच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी करणं, त्यांची लक्षणं काय आहेत याच्या नोंदी ठेवणं किंवा अगदी धारावी असेल किंवा काही गजबजलेल्या वस्त्यांमध्ये, उच्चभू रस्त्यांमध्ये सुद्धा घरोघरी जाऊन तपास करण्याचं काम या महिला करत असतात। त्याच्यामुळे टेस्टिंग जरी आपण वाढवण्याचा प्रयत्न केला तरी ट्रेसिंग जो अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की कोरोना व्हायरस लोकांच्या घरी पोहोचण्याच्या आधी आपण तिथे पोहोचलं पाहिजे, हे जे एक प्रशासनाचं उद्दिष्ट होतं, एक ध्येय होतं। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याबाबत उल्लेख केला होता। अनेकदा जनतेशी संपर्क साधत असताना, संवाद साधत असताना त्या एकूणच यंत्रणेमध्ये आता कुठेतरी खीळ बसू शकते जर 1 दिवसापेक्षा अधिक काळ या कामबंद आंदोलनाचं स्वरूप कायम राहिलं तर। आज हा 1 दिवसाचं जरी काम बंद असलं तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात टेस्टिंगवरती याचा परिणाम होऊ शकतो। त्यामुळे कोरोनाच्या काळामध्ये अशा पद्धतीनं काम बंद करावं लागते, तेही आपल्या न्याय हक्कासाठी। यामुळे एकूणच सगळ्या मुंबईतील आरोग्याशी कुठेतरी आपण खेळतोय का, अशा पद्धतीचं चित्र भविष्यात कदाचित निर्माण होऊ शकतं। नक्की, धन्यवाद सुष्मिता, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, लगेच भेटूया। पहा फक्त न्यूज 18 लोक। शिवसेना खासदार संजय राऊत बोलतायत, थेट प्रक्षेपण। संजय राऊत कोणत्या विषयांवर बोलतात हे बघणं महत्त्वाचं आहे। खरं तर गोवा निवडणुकीसंदर्भात रोज वेगवेगळी विधानं ते करता आहेत, त्यामुळे ते काय म्हणतायत याच्याविषयीच्या प्रतिक्रिया किंवा त्यांचं थेट प्रक्षेपण आपण बघूया। पण त्याआधी पुढची बातमी बघूया। ओबीसींसंदर्भातली पुढची बातमी आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे, कारण राज्य सरकारनं काढलेला अध्यादेश रद्द करत सुप्रीम कोर्टानं दणका दिलाय। त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसी आरक्षण राहिलेलं नाही। राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टातली लढाई सुरूच ठेवली आहे। सुप्रीम कोर्टात आज ओबीसी आरक्षणाबाबत सुनावणी होते आहे। गेल्या सुनावणीवेळी कोर्टाने राज्य सरकारला एम्पिरिकल डेटा गोळा करायला सांगितलेलं होतं, त्यासाठी 3 महिन्यांचा कालावधी घ्या असंही म्हटलं होतं। पण त्या संदर्भातला तपशील आज कोर्टात सादर होऊ शकतो किंवा सरकार याविषयीची आपली भूमिका मांडू शकतात। त्यामुळे तिथून सुरुवात झाली। महाराष्ट्रात तर 2-4 जिल्हे सोडलेत
काही ट्रायबल जिल्हे आहेत जिथे लोकांमध्ये थोडासा अजूनही अवेअरनेस नाही आहे आणि भीती आहे, तर इतरही महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये ती परिस्थिती आहे. मला वाटतं की पुढच्या 10 दिवसामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्यानं खाली येईल आणि या मंथ एंड नंतर कोरोनाच्यावर फार काही आपल्याला चर्चा करायला विषय राहणार नाही, अशी मला अपेक्षा आहे. थँक्यू भाऊ. ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी आहे आणि त्या सुनावणीच्या पूर्वी आज सकाळी विजयवडेट्टीवारांनी दिलेली ही प्रतिक्रिया आहे. काल सुद्धा ते बोलताना म्हणाले होते की यावेळेला विश्वास आहे त्यांना की ओबीसी आरक्षणासंदर्भात पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक निर्णय येईल आणि हेही त्यांनी स्पष्ट केलं होतं की राज्य सरकारच्या वतीने आम्ही कोर्टामध्ये हे सांगणार आहोत की आम्हाला एम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी किमान 5 महिन्याचा कालावधी तरी लागणार आहे आणि तोपर्यंत निवडणुका घेतल्या जाऊ नयेत किंवा आम्ही घेऊ शकणार नाही. आता सरकार आपली काय भूमिका मांडतं हे बघणं महत्त्वाचं आहे. केंद्र देखील आपली भूमिका मांडेल आणि सुनावणी दरम्यान कोर्ट काय म्हणतं हे तर अधिक महत्त्वाचं असेल. ओबीसी आरक्षणासंदर्भात आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे. ही महत्त्वाची सुनावणी आहे. आत्तापर्यंत याविषयी आपण माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. प्रशांत, पुन्हा एकदा सांगाल किती वाजता ही सुनावणी सुरू होईल आणि काय होऊ शकतं कोर्टामध्ये? महत्वाचं म्हणजे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राने ओबीसीच्या संदर्भात एक याचिका दाखल केली होती. यापूर्वी महाराष्ट्राच्या याचिकेवरती सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता की स्थानिक स्वराज्य निवडणुका ह्या ओबीसी आरक्षणाने होणार नाही आणि जर करायच्या असेल तर या संदर्भात आपण जो इम्पिरियल डाटा आहे तो मांडावा. त्याच्या आधारावरती आम्ही सुप्रीम कोर्ट निर्णय घेईल की हे आरक्षण 27% आरक्षण जे आहे ते जिल्हा परिषद आणि किंवा नगर परिषदेच्या निवडणुकी असो किंवा पंचायत समितीच्या निवडणुका असो या निवडणुकांमध्ये लागू होणार की नाही. हे सगळं असताना दरम्यानच्या काळात मध्य प्रदेश सरकारने एक याचिका पुन्हा एकदा दाखल केली. या संदर्भात मध्य प्रदेश याचिकेवरती सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने इथेही राज्यांमध्ये काय ओबीसीची साधारण काय स्थिती आहे आणि कशा पद्धतीनं आरक्षण मिळतं या संदर्भात केंद्र सरकारला एक प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याच्या आधारावरती केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्र सादर केलं. त्यांनी म्हटलं की इम्पिरियल डाटाच्या आधारावरती मध्य प्रदेशामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास हरकत नाही, तिथे ते आरक्षण मिळाला पाहिजे. या दरम्यान महाराष्ट्र सरकारने त्याच्यामध्ये हस्तक्षेप याचिका दाखल केली आणि हस्तक्षेप याचिका दाखल करताना जर महाराष्ट्राला या ओबीसी आरक्षणाचा फायदा होऊ शकतो तर महाराष्ट्रात का होऊ नये या संदर्भात आज सुनावणी होणार आहे. जस्टिस खानविलकर आणि जस्टिस टी रविकुमार या 20 सदस्यीय खंडपीठापुढे साधारणतः ही सुनावणी होणार आहे. क्रमांक 33 क्रमांकाची ही याचिका आहे. त्यामुळे साधारणतः दुपारी 12:30च्या दरम्यान या याचिकेवरती सुनावणी होण्याची शक्यता आहे. साधारणतः ज्या पद्धतीने माहिती मिळते की राज्य सरकार आपलं म्हणणं मांडणार आहे की यामध्ये इम्पिरियल डाटा एकत्र करण्याकरता आपण जसं स्पष्ट केलेलं आहे की 3 महिन्याचा कालावधी द्यावा. या दरम्यान मोठ्या प्रमाणात कोरोना वाढला आहे महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाग्रस्त जिल्हे आहेत. ठाणे असो, मुंबई असो किंवा पुणे असो. तर या संदर्भातला मुदत आम्हाला मिळावी आणि त्यासाठी 5 महिन्याचा कालावधी जर मिळाला तर एक प्रकारे आम्हाला इम्पिरियल डाटा हा अतिशय चांगल्या पद्धतीने करता येईल असा दावा राज्य सरकार करू शकतं. नक्की प्रशांत, धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल. एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत.